तर मित्रांनो, हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणातील तुलसी विवाह कसा होतो आणि त्याच्या मागची तयारी कशी करावी लागते कोकणातील लोकांना ते दाखवणार आहे। ही माझी तुळस आहे गावातली। आता मला वाटलं की गावातले काही व्हिडिओज बनवून टाकावं, म्हणून माझ्या या नवीन चॅनलवरती हा पहिला व्हिडिओ टाकणार आहे। त्यात मी तुम्हाला तुळशी लग्नाची मागची तयारी आणि माझी ही तुळस मी आज रंगवणार आहे, तर ती रंगवतानाची थोडं फुटेज दाखवणार आहे आणि तुम्हाला उद्या तुलसी विवाह आहे तर त्याची पण काही फुटेज दाखवणार आहे। आणि कोकणातील काही लोक, माझ्या व्यतिरिक्त अजून काही लोक कशी तयारी करतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर या व्हिडिओमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे कोकणातील, आणि थोडेफार इथे पण मी तुळशी लावलेले आहेत, कारण ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे तुळशीपासून खूप मिळतं, म्हणून मी इथे पण थोड्या बहुत लावलेल्या आहेत। आणि इथं एक आहेच, इथं हे बघा ही तुळस लावलेली आहे। आणि हे माझं छोटंसं घर आहे, ते पाहिजे तर मी नंतर व्हिडिओ बनवेन, ओके। आणि ही तुळस आहे, त्यासाठी मी थोडंफार इथे कलर्स घेतलेत रंगवण्यासाठी। पप्पाने थोडाफार कलर काढलेला आहे, फक्त मला थोडा कलर काढायचा आहे। पप्पाने सांगितलं थोडा जो कलर राहिलेला आहे तो काढून घे, मग मी तो काढणार आहे आणि तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी कसा कलर काढतोय। आणि उद्या तुलसी विवाह आहे तर त्याचं पण फुटेज मी तुम्हाला दाखवणार। आता सध्या मी हे कलरिंग करणार आहे, त्यासाठी मी त्याचं फुटेज दाखवण्यासाठी या ट्रायपॉडचा यूज करणार आहे। आपल्याला चांगलं फुटेज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। थोडंफार इथे आमच्या इथे झाडं आहेत अशी गोल, ओके। तर पहिला कलर काढूया आणि नंतर मी तुम्हाला कलर काढल्यानंतर थोडंफार सांगतो मी कसा कलर काढला आणि किती मेहनत लागते। तुळस थोडी मोठी आहे, पण बघूया आपण लवकरात लवकर कलर काढण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, फायनली कलर झालेला आहे। हा बघा, अशी काय तरी थोडीफार डिझाईन केली आहे मी, आणि तिकडे पण थोडीफार डिझाईन केले। हा कलर कसा वाटतोय मला सांगा। इथे थोडा कलर काढायचा आहे, इथे जो येलो कलर आहे ना तिथे मला एक कलर काढायचा आहे, तो रात्री काढणार आहे, मग तुम्हाला दिसेल। इथून बघा असा थोडाफार कलर काढलाय, अशी तुळस आता सध्या दिसते, ओके। तर मी उद्या याचं पूर्ण फुटेज दाखवेन, थोडं रात्री काढणार आहे कलर, त्याचं पूर्ण कलरिंग झाल्यानंतर पूर्ण फुटेज तुम्हाला दिसेल, आणि नंतर उद्या तुलसी विवाह कसा होणार ते पण दिसणार, ओके। तर मित्रांनो, ही मी केळीची पानं आणलेली आहेत। केळीची पानं ही तुळशी विवाहाच्या दिवशी लोक वाडी दाखवतात तुळशीला,
तर त्याच्यासाठी ही पानं यूज केली जातात केळीची. केळीच्या पानात जेवलं तर खूप चांगलं असतं, तुम्हाला माहिती आहे. त्यातून जेवण्याची एक वेगळीच मजा असते. त्यामुळे कोकणात जास्त करून गणपतीला आणि कोणताही कार्यक्रम असेल आपल्या केळीचे पानं यूज केले जातात. तर आज पण तुळशी विवाह आहे, तर आज एक चांगला कार्यक्रम आहे आणि त्याला एक देवाला वाढी दाखवण्यासाठी म्हणजे तुळशीला वाढी दाखवण्यासाठी या केळीच्या पानांचा यूज केला जातो. तर ती मी आज कापून आणलेली आहे, तर ती आज वाढी दाखवण्यासाठी यूज करणार आहे. ती वाढी पण तुम्हाला मी दाखवणार आहे, कशी वाढी दाखवली जाते देवाला, ते पण तुम्हाला फुटेज दिसेल. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, हे शेण आणलेलं आहे. हे शेण आपण इथे जरा सारवणार आहे आई, तर ते मी तुम्हाला दाखवतो. हे गाईचं शेण आहे, ह्याचा यूज करून हे पूर्ण खळ आहे एवढं, त्याला पूर्णपणे रंगवणार आहे, म्हणजे सारवणार नाही, आई सारवणार आहे. मी तुम्हाला त्याचं फुटेज दाखवणार आहे. आणि तुळशीचा कलर बघू शकता, तुम्हाला तुळशीचा कलर दाखवतो कुठपर्यंत आलाय. तुळशीचा हा कलर मी पूर्ण केलेला आहे. इथे हिरवा टाकलेला आहे, वरती हिरवा. थोडा ऑड वाटतोय, कसा वाटतोय तुम्ही जरा कमेंट करा. ही थोडीफार डिझाईन केली आहे मी, कशी वाटते मला सांगा. आणि अशी काही तुळस दिसते लांबून, बघू शकता. ओके, तर याला मी थोडंफार अजून लाइटिंग करणार आहे, म्हणजे थोडे तोरण सोडणार आहे इथे, आणि ते पण इंडियन तोरण सोडणार आहे, चायना सोडणार नाही. आता एक पाईप सोडलाय तिथे, त्याला डेकोरेशन करायचं आहे. आणि थोडाफार कलर असा दिसतोय तुळशीचा. तर रात्री लग्न आहे आणि सकाळचं चाललंय. आता आई थोडं शेण सारवणार आहे, ते मी तुम्हाला फुटेज दाखवतो. ओके, तर अशी काही परिस्थिती आहे. आणि आता वाजलेत दुपारचे 12-12:30 वाजलेत आणि रात्र लग्न आहे. तर जोरात तुळशीला नटवण्याची तयारी चालली आहे. पुढे बघूया आपण तुळस कशी नटते आणि तुळशीचं लग्न कसं लागतं. ओके, तर बनून राहा व्हिडिओमध्ये, तुम्हाला चांगली आणि खूपच खरंच मज्जा येईल. मित्रांनो, हा बघताय तुम्ही दादाराम गावकर. दादाराम गावकर इथे थोडंफार आग लावली आहे इथं करडाला. ते त्यांच्या करडाला खूप घाण झाली होती, म्हणजे त्यांचं ते जरा खराब झालं होतं. आज तुळशीचं लग्न असल्यामुळे ते थोडी साफसफाई करतायत. आणि ते जळलेलं जे करड आहे, म्हणजे जे रान असतं त्याला सुकल्यानंतर करड बोललं जातं कोकणात, तर ते जाळलं जात आहे इथे सध्या. आणि त्यांची तुळस इथे आहे, तर ते जाळतायत. तर अशी काय ती परिस्थिती आहे. हातात खिशात हात घालून बस इथे उभे राहिलेत आणि इथं जाळतायत. तर त्यांचा हा एक माड पण आहे, तर नारळ लागतात त्याला. आणि इथं ती जळते बघू शकता. आणि इथे आमचा इसवटी आहे, तर इथे आमचा आणि इथे यांचा. इसवटी एक कोकणात देव असतो घराच्या बाजूला, सगळ्यांच्या घरी नसतो पण काही लोकांच्या घरी असतो. तर इथे अशा प्रकारे ही जाळतायत, म्हणजे ते सुकलेलं करड जाळून टाकतायत, क्लीन करतायत, म्हणजे चालताना किंवा काही करताना त्रास होऊ नये. ओके, तर मित्रांनो, तुळशीचं लग्न म्हटलं की येतो तो ऊसाचा हा पूर्ण एवढा हा ऊस येतो. ऊस तर तुळशीच्या लग्नाला कोकणात कॉमन आहे आणि प्रत्येक सगळीकडे आय थिंक कॉमन आहे ऊस. पण मी आता ऊसाला एक कटिंग करतोय, म्हणजे चांगला दिसावा असा, जरा भारी वाटावा. इथून मी शॉर्ट असं झेंडू लावायचा एक प्लॅन आहे माझा. इथून इथे टोकांना झेंडू लावल्यामुळे काय होतं, हे दिसते चांगली प्रतिमा, म्हणून त्याला एक झेंडू, म्हणजे प्रत्येकाला एक झेंडू लावायचा एक प्रयत्न करणार आहे मी. आणि सांगायचं म्हणजे तुम्हाला, माझ्याकडे कोकणात काय असतं की ह्याला दिंडा बोलतात, याला कोकणी भाषेत दिंडा बोलतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. हा एक वेगळ्या प्रकारचं एक लाकूड असतं. ओके, त्याचा यूज करून तुळशीला साडी वगैरे नेसायला किंवा तुळशीला ड्रेस घालायला त्याचा यूज होतो. आणि हा जो दांडा असतो हा इथे असा यूज केला जातो, हे असं. ओके, असं लावलं जातं तुळशीत, ते मी दाखवणार आहे तुम्हाला पुढे फुटेजमध्ये. आणि बाजूला हा लावला जातो. आय थिंक हा जो आहे तो तुळशीची जी हे देडी असते, देडी बोलतात कोकणात, आता तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही, त्याच्यासाठी हा यूज केला नाही. तो धेडा असतो त्याच्यासाठी यूज केलं जातं.
ते मी विचारून सांगतो मम्मी पप्पांना. मला पण ॲक्च्युअली माहीत नाही हे कशासाठी यूज होतं, पण हे आणि हे जोडीने लावलं जातं तुळशीमध्ये. तर तुळशीमध्ये लावताना मी तुम्हाला नक्की दाखवेन. ओके, हे जे आहे ते विकत भेटतं मार्केटमध्ये. आमच्याकडे तुळशीचा लग्नाचा जो म्हणजे सण आहे तो खूप मोठ्या प्रमाणात केला जातो कोकणात, त्यामुळे हे जे आहे ते विकत भेटतं मार्केटमध्ये आणि हे पण विकत भेटतं. ऊसाचा जो ऊस आहे तो पण विकत भेटतो मार्केटमध्ये. तुम्हाला काही करायची गरज नसते. पण मी जो आहे हा यूज करणार नाही आहे. हा मी पप्पाने आणला आहे तो ठेवून देणार आहे आणि मी माझ्या मित्राला दुसरा एक नवीन आणायला सांगितलं आहे, कारण तुळशीला साडी नेसवणार आहे. तर हा थोडा लहान पडणार आहे, त्यामुळे मी जरा मोठी साईज मागवले, मित्राला आणायला सांगितले. तर तो आणणार आहे. मग तो यूज करून मी मोठा हा बनवणार आहे, म्हणजे याला साडी नेसवायला सोपं जाणार आहे मला. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. वेगळी मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण फुटेज दाखवणार आहे. तुम्हाला जसं की मी स्टार्टिंगलाच सांगितलं, पूर्ण तुळशीचं लग्न होईपर्यंत सगळी जी मजा आहे कोकणातली ती ॲक्च्युअली मजा कशी असते पूर्ण या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा ऊसाचा रस हा ऊसाचा जो ऊस आहे त्याला मी आता सध्या कटिंग करणार होतो, पण माझ्या आता मनात असं आलं आहे की हा असंच मी सोडून त्याला की कट करू, काय करू तुम्ही सांगा. मला काय सुचत नाही आहे, म्हणजे याला कट करू की ठेवून देऊ. याला कट केल्यावर चांगलं वाटेल, बघतोय मी. मम्मी बोलते की हे वरती ऊसाचे जे हे आहेत ते आधी नको मारू, नंतर बघूया. ठीक आहे, मम्मीच्या म्हणण्यानुसार नंतर बघूया. आपल्याला काय, तुळशीला वगैरे सकाळीच थोडंफार पाणी टाकलं आहे, म्हणजे मला तुळशी वगैरे लावण्यात जास्त इंटरेस्ट आहे. मग मी ते पाणी वगैरे टाकणं हे मला आवडतं, म्हणजे तुळशी वगैरे जगवण्यात. कारण एक मनात बसलेलं आहे की तुळशीमुळे ऑक्सिजन भेटतो, त्यामुळे तुळशीला कुठे पण तुळस असेल तर मी ती जगवतो. म्हणजे माझा एक मनात उद्देश असतो की ती तुळस जगली पाहिजे. मी माझ्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तर तुमच्या जवळपास पण तुळशी असतील तर त्या जगवा. हे तुळशीचं लग्न त्या निमित्तानेच एक सण ठेवला जातो की तुळशी या जास्तीत जास्त वाढाव्यात. तुळशीला देवाचा दर्जा त्यामुळे दिला गेला असावा पहिल्यांदा की तुळशीमुळे ऑक्सिजन लोकांना भेटेल आणि एक देवाचा दर्जा दिल्यामुळे एक लोकांमध्ये एक देवाची सद्भावना जागून सगळ्यांच्या घरी तुळशी लागतील. पण कोकणात तर सगळीकडे असतातच तुळशी, आणि मी स्वतःहून घराच्या बाजूला अजून तुळशी लावलेल्या आहेत, त्यामुळे ऑक्सिजन जास्त प्रमाणात भेटेल, कधी ऑक्सिजन कमी पडू नये. म्हणून तुम्ही पण पाहिजे तर लावू शकता. तुळशी अतिशय स्वस्त मिळतात आणि तुळशीच्या ज्या वरती केसरं येतात ते केसराचा यूज करून तुम्ही अजून तुळशी त्या बिया पेरून वाढवू शकता. आणि तुळशीला जागा थोडीशीच लागते आणि त्यातून ऑक्सिजन मिळणारा हा खूप असतो. आणि तुळशीच्या पानांमध्ये खूप काही गुणधर्म असतात, त्याचा यूज करून तुम्ही काही आयुर्वेदिक उपचार पण घेऊ शकता. आणि रोज तुळशीचं पान खाल्ल्यामुळे पण चांगले उपयोग होतात, तुम्हाला पण माहीत असेल. त्यामुळे तुळशी मी ते बाजूला लावलेल्या आहेत. आणि माझ्या घराच्या बाजूला मी आधीच व्हिडिओच्या फोटोमध्ये दाखवलेले झाडं आहेत, त्यामुळे ऊन खूप कमी येतं आणि थंड हवा चांगली येते इथे. त्यामुळे कोकणात राहण्याची एक मजा वेगळी आहे. ही मजा तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही जास्त दिवस मुंबईला राहून याल. जर तुम्ही कोकणात कंटिन्यू राहत असाल तर या मजेचं तुम्हाला एक व्हॅल्यू भेटणार नाही. तर तुम्ही 4-5 दिवसासाठी येत आहे किंवा एक 15-20 दिवस एका महिन्यासाठी येत आहे तर कोकणातील मजा ही वेगळी असते अनुभवण्यासाठी. मी आता खूप दिवस मुंबईत होतो आणि त्यानंतर गावात आलो आहे, तर मला जुने दिवस आठवत आहेत आणि एक वेगळी मजा भेटते, एक वेगळी हवा भेटते, एक वेगळंच सौंदर्य आहे कोकणातलं, ते मला इथे अनुभवण्यास भेटते. त्यामुळे एक वेगळी मजा येते मला. आणि पप्पा आलेत आता बाहेर. पप्पा इकडे तिकडे फिरत असतात, झाडू वगैरे मारायचं काम त्यांच्याकडेच असतं, ते स्वतःहून मारत असतात. ऐकत नाही, मी सांगत नाही झाडू मारायला, स्वतःच मारणार. आणि मला पण सांगतात मारायला, मी काय मारत नाही. ओके, तर हे सगळं आलं आहे. आणि संध्याकाळी मी तुळशीला ह्याला जो दिंडा मी सांगितला आहे तो यूज करून दिंडा लावणार आहे, साडी नेसवणार आहे आणि मग तुळशीचं लग्न होणार आहे. तोपर्यंत तुम्ही बनून राहा व्लॉगमध्ये, खूप मजा येणार आहे. आणि पूर्ण जी कोकणातील तुळशीच्या लग्नाची मजा आहे ती पूर्णपणे शॉर्टकटमध्ये का होईना पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण थोडा व्हिडिओ मोठा होईल
तर तुम्ही तेवढं सांभाळून घ्या. व्हिडिओ मोठा झाला तर मी चांगल्या प्रकारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे, कोकणातील संस्कृती समजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कोकणातील तुळशीचं जे लग्न असतं ते कशाप्रकारे आणि किती मजेत केलं जातं आणि किती पोरं उत्साही असतात ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर तुम्ही हा व्हिडिओपर्यंत बघा, खरंच तुम्हाला मजा येईल. आणि मजा आली तर एक लाईक पण करून जा आणि एक कमेंट पण करून जा. कमेंट याच्यासाठी करा की मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा भेटेल, एक उत्साह माझ्या मनामध्ये निर्माण होईल. त्यासाठी तुम्ही एक कमेंट पण जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा अजून बाकी. मित्रांनो, आता मी आलोय दादाच्या घरी. आमच्या मागच्या घर आहे त्यातला माझे काका आहेत, त्यांना मी दादा म्हणतोय. आणि त्यांची ही तुळस आहे, बघू शकता. कलर केले आणि खळ्यात हे शेण सारवलेलं आहे. असं शेण प्रत्येक कोकणात प्रत्येकाच्या घरी सारवलं जातं, ज्यांची मातीची घरं आहेत, म्हणजे मातीची खळ आहेत. जास्त करून आजकाल सिमेंट कॉन्क्रीटची खळी आहेत, पण जास्त करून इथे थोडीफार का होईना मातीची खळी आहेत. त्यात माझं पण घर येतं. असं ही तुळस थोडीफार रंगवली आहे. दादाने तुळस रंगवली आहे, अजून रंगवली नाहीये. रंगवली आहे तरी पण ती मला वाटतं धुतली नाहीये. त्या आता परत धुईल तो, नंतर मग संध्याकाळी तुम्हाला फुटेज दाखवतो, ती वेगळी दिसणार आहे. अशी काही तुळस लावली जाते. आणि ही दादाने मागे गुलाबाची झाडं लावली आहेत, म्हणजे त्याचा यूज होतो लगेच. दादाच्या घरी माझे मित्र आहेत सगळे. हे लपतायत, कॅमेरा फेसिंग जमत नाही यांना. तर हा माझा मित्र आहे परेश पण ब्लॉगिंग चालू करणार आहे लवकरच. त्याचं चॅनलचं नाव मी डिसाईड करणार आहे, त्याला पण शिकवणार आहे ब्लॉगिंग, कारण घरी राहून काय करणार, ब्लॉगिंग करा. तर हा बबन आहे. बबन पण इथेच असतो, गावी असतो, मुंबईला असतो. तर प्रथमेश पळालाय, म्हणजे त्याला कॅमेरा फेसिंग जमत नाहीये. आणि इथे हा बबनने असं काही बांधलंय, कोकणात असं बांधलं जातं. आणि इथं बबनची माडाची झाड आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, इथं माडाची झाड आहेत आणि बबनने काही केळीची झाडं पण लावली आहेत. हे बघा, म्हणजे जास्त करून कोकणात माडाची झाडं लावली जातात आणि आंब्याची. तर तिथं एक फणस आहे, तुम्हाला मी बॅक फुटेजने दाखवतो. तर हा बघू शकता, हा फणस आहे. ओके, हा इथे, हा बबनच्या घराच्या बाजूलाच आहे. तर एवढा फणसची हाईट असते. मित्रांनो, ही तुळस आहे आणि इथे नैवेद्य दाखवलाय. नैवेद्यामध्ये काय ते दाखवतो. भात, डाळ, ही भोपळ्याची भाजी, ही चण्याची भाजी आणि हे वडे तांदळाच्या पिठाचे. ओके, ते ही तुळशीला नैवेद्य दाखवलेला आहे. हा नैवेद्य गटले काढत शेण आहे, ते आई ढवळून घेते, कालवते, हे असं पाण्यात टाकायचं. हा तुम्ही कलर समजू शकता, एक नॅचरल कलर जो आपल्याकडे अवेलेबल असतो इझिली कोकणात. आणि तुमच्याकडे पण ना, जर गुरंढोरं असतील ते इझिली अवेलेबल होईल. तर हा इथे पूर्ण टाकायचं आहे. आणि जी माडापासून झाडू बनते त्यातून हे पूर्ण कलर करायचं आहे. ओके, मित्रांनो, आई आता सारून घेते शेण. ती माडापासून जी झाडू बनवली जाते माडाच्या तुरतांपासून. मी आता झाडू घेतलेली आहे. Somehow I woke up out in Beverly, fucked up, smelling like that bourbon, and I end up alone. I'm not certain. Yeah, the girls impolite in the club every night. That's how it goes when you Hollywood perfect. Hollywood perfect. That's how it goes when you Hollywood perfect. Ain't got no place to call my own. Feels like I'm better off alone. So sad inside and hopeless. These Hollywood hoes never notice. Can't get back up. You're gone, girl, I miss you. Can't get back up. You're
woke up out in Beverly, fucked up, smelling like that bourbon. How'd I end up alone? I'm not certain. Yeah, the girls impolite in the club every night. That's how it goes when you Hollywood perfect. Hollywood perfect. That's how it goes when you Hollywood perfect. Woke up out in Beverly, fucked up, smelling like that bourbon. How'd I end up alone? I'm not certain. Yeah, the girls impolite in the club every night. Somehow I woke up out in Beverly, fucked up, smelling like that bourbon. How'd I end up alone? I'm not certain. Yeah, the girls impolite in the club every night. That's how it goes when you're Hollywood perfect. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे. हा ऊसाला मी लावलेत. हे बघा गोंडे, तर गोंडे लावून झालेले आहेत. हा दिंडा जो मी सांगितला होता मित्राला आणायला, त्याने आणून दिलेला आहे. तर हा मी लावणार आहे. याची हाईट बघू शकता, एवढी हाईट आहे. कारण साडी नेसवणार आहे त्यामुळे हाईट जास्त लागणार आहे. आणि हा त्याला असं वरती बांधायचं आहे. जास्त बांधल्यामुळे पद्धतशीर लागणार आहे. आणि त्याला एक धेडा आता बनवणार आहे मी. धेडा आईला विचारलं काय म्हणतात त्याला, आईने त्याला सांगितलं की धेडा बोलतात. मित्रांनो आता आपल्या तुळशीला नटवलं जाते. नटवण्यासाठी मी परेशच्या आईला बोलवलंय. माझ्या आईला येत नाही, म्हणजे जमत नाही आहे. मग परेशच्या आईला मी बोलवलंय. परेशची आई आता तुळशीला नटवते, म्हणजे साडी वगैरे नेसवते. तर परेशच्या आईला चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे परेशची आई दरवर्षी साडी नेसवते, तर मी दरवर्षी नेसवत नाही, यावर्षी नेसवतोय. याच्या पुढे मी रेग्युलर नेसवेन, म्हणजे तुम्हाला ती मजा बघायला भेटेलच जर तुम्ही मित्रांनो कोकणात म्हणजेच माझ्या गावी प्रत्येक गावाचं वेगळी परंपरा असते. आमच्या गावी एक महापुरुष आहे. महापुरुषाकडे आम्हाला थोडे कुरमुरे घेऊन जावे लागतात. कुरमुरे कोकणात चुरमुरे पण बोलतात त्याला. तर तिथे एक भांडं असतं, त्या भांड्यात ठेवायचे आणि नंतर देवाला पाया पडून बाहेर पडायचं. म्हणजे देव आहे तिथे महापुरुष बोलतात त्याला आमच्या इथे. ते महापुरुषाला पाया पडायचं आणि बाहेर निघायचं. मग इथे बाहेर पडल्यानंतर थोडं मित्रांशी गप्पा मारल्या की लगेच तिथेच बाजूला आमच्या इथे साई मंदिर आहे. साई मंदिरात आता मी जाणार आहे. इथून निघालो आहे, पाया वगैरे पडलो आहे आणि मी आता साई मंदिरात आलो. साई मंदिरात दर्शन गावकर म्हणून माझा मित्र आहे, तो आता बेल वाजवतोय. बेल 3 वेळा वाजवली जाते इथे, कारण लोकांना जमवण्यासाठी या बेल वाजवल्या जातात. या 3 वेळा बेल वाजवल्या की लोक जमतात. लोक जमली की तुळशीच्या लग्नाला सुरुवात होते. तुळशीचं लग्न सुरू झालं म्हणजे
स्टार्टिंगला इथे महापुरुषाकडे तुळशीचं लग्न लावलं जात नाही. इथे फक्त चुरमुरे वाटून सुरुवात होते तुळशीच्या लग्नाला. चुरमुरे हा वाटतोय तो सुभाष गावकर, तो गावातच असतो, म्हणजे त्याची वर्षानुवर्ष परंपरा आहे की तो चुरमुरे वाटतो आणि तुळशीच्या लग्नाला सुरुवात होते. तुळशीचं लग्न म्हटलं की लहान पोरं आली. लहान पोरं खूप मजा करतात, खूप चुरमुरे घ्यायची त्यांचा उत्साह एक वेगळाच असतो आणि तो उत्साह बघण्याची जी मजा असते लाईव्ह आणि त्यांच्या तोंडावरचं जे हसू असतं चुरमुरे घेताना आणि डबल चुरमुरे घेताना जी वेगळी मजा असते ती मी लहानपणी अनुभवली आणि आता त्यांना बघताना खूप मजा येते. आणि मग आम्ही तिथून निघालो की पहिलं आमचं एक ठरलेलं घर असतं, त्या घरी आम्ही लग्न लावतो. म्हणजे एक मध्येच घर आहे, तिथे लग्न लावलं जातं. मग तिथून जी जर्नी स्टार्ट होते, मी सगळ्यांची लग्न लावली जातात. ओके, तर मी ते थोडंफार फुटेज तुम्हाला दाखवणार आहे, तर सगळे बनून राहा. आमची जी रस्ता आहे, वाट आहे गावातली, ती अतिशय दगड वगैरे मध्येच आहे. ते पार करून म्हणजे म्हाताऱ्या माणसांना चालणं खूप अवघड होतं. लहान पोरं तर चालतात इझिली, पण म्हाताऱ्यांना खूप त्रास होतो. पण विषय असा येतो की तो रस्ता बनवण्यासाठी जागेचा विषय येतो. मग जागाचा विषय आला की माहिती आहे कोकणात जागा खूप कमी आहे. मित्रांनो फायनली आता लग्न लागणार आहे. पोरं येत म्हणजे गावातली मंडळी येतच आहे, तर इथे लग्न आता होईल, तुम्हाला लाईव्ह दिसेल. Somehow I woke up out in Beverly, fucked up, smelling like that bourbon, and I end up alone. I'm not certain. Yeah, the girls impolite in the club every night. That's how it goes when you Hollywood perfect. Hollywood perfect. That's how it goes when you Hollywood perfect. Ain't got no place to call my own. Feels like I'm better off alone. So sad inside and hopeless. These Hollywood hoes never. विघ्नेश्वरं ओदरं ग्रामे रांजना गणपति भूया सदा मंगलम गोविंदा पूर्ण होता तर मित्रांनो फायनली तुळशीचं लग्न झालेलं आहे आणि तुळशीच्या लग्नाची मजा तुम्ही बघितली लाईव्ह. आणि हे जे तुळशीचं मेकअप वगैरे आहे ते उद्या सकाळी काढायचं आहे, ते मम्मी काढणार आहे. आणि हे पूर्ण हे सर्व
या 5 ते 10 मिनिटासाठी कोकणातील लोक करतात, डेकोरेशन करतात. अजून काही मी जे वाडीतले फोटोज आहेत ते पण तुमच्यासोबत शेअर करतोय, जे वाडीतील लोकांनी डेकोरेट केले तुळशीला आणि त्याचं लग्न केलंय ते सगळं बघा तुम्ही आणि कसे आहेत ते मला सांगा. मित्रांनो, हा व्हिडिओ स्पॉन्सर केलाय हॉटेल पूर्णब्रह्म. हॉटेल पूर्णब्रह्म मालवणमधील एक सुप्रसिद्ध आणि बजेटमध्ये चांगली क्वालिटी देणारं एक हॉटेल आहे. तिथं तुम्ही कधी व्हिजिट करू शकता, जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याला तुम्ही व्हिजिट करणार असाल, नाही तर तारकर्ली बीच नाही तर देवबाग बीच व्हिजिट करणार असाल तर हॉटेल पूर्णब्रह्मला नक्की व्हिजिट करा. कारण तिथं उत्कृष्ट क्वालिटीचं चांगलं जेवण दिलं जातं बजेट प्राइसमध्ये. आणि त्यांनी हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे, मग त्यांना व्हिजिट करणं तुमचं काम आहे. आणि त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर मी खाली व्हिडिओमध्ये देतोय, तर त्यांच्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. कारण त्यांनी आपल्या भावाला स्पॉन्सर केलंय, तर त्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो पण मला सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. तर मित्रांनो, आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.